नमस्कार मित्रांनो, मी ओमकार अमोल पाटील, श्री गुरुदत्त डेअरी फार्म नेरली. आजचा व्हिडिओ करायचा मुद्दा असा आहे, की आपण आज कालवडीवर आपल्या बोलणार आहे आणि सोशल मीडियावर बऱ्याच लोकांचे मेसेज आलेत, की कालवडी आपल्या बघून, की कालवडीनं खायला काय घालताय? कालवडी एवढ्या तयार कशा काय झाल्यात? काय करताय? हे सांगा आम्हाला पण. तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली सांगणं हे शक्य नाही. म्हणून आपण ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि जे काय असेल ते आपण यात रिअल सांगणार आहे. कुठल्याही प्रॉडक्टचं काय आपण ॲडव्हर्टायझिंग करणार नाही, की काय नाही. काय जो प्रॉडक्ट घालतोय, काय घालतोय, सगळं काय असेल ते क्लिअर या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला 2 टप्प्यात म्हणजे एक म्हशीची कालवड आणि आपल्या गायींची कालवड ही 2 टप्प्यात आपण सांगणार आहे. तर पहिला मी म्हशीच्या कालवडीबद्दल बोलणार आहे आणि मला पण यातलं काही पूर्णपणे माहिती नाही, पण माझ्या अनुभवानुसार मी ज्या जशा कालवडी तयार केल्यात, हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आपल्या कालवडींना खायला काय असते, काय असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीचं काय आपल्याला पण जास्त यातला अनुभव नाही. जेवढा आहे मी तेवढं तुमच्याशी शेअर करतोय. कालवडी तयार करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना दूध जेवढं पाहिजे तेवढं आपण द्यायला पाहिजे. आपल्या इथं काय होतंय, की लोकं डेअरीला दूध जास्त घालायला बघतात आणि कालवडीला कमी बसतात. आपण एक-एक थान म्हशीचं पूर्ण कालवडींना जवळपास म्हशी आटूपर्यंत ह्या कालवडीने दूध पिलेलं आहे. एक 6 ते 7 महिन्यापर्यंत कालवडीत दूध पिल्यात आपल्या इथं. पहिल्या 2 महिन्यात जशी तुमची कालवड तयार होणार आहे, बॉडी स्ट्रक्चर तुमच्या कालवडीचं चांगलं होणार आहे. त्याच पद्धतीनं ती जसं तुम्ही खायला घालाल त्या प्रोसेसनुसार जाल, तशी तुमची कालवड तयार होत जाते आणि पहिला 2 महिने, 2-3 महिने जे दुधाचा काळ असतो, तिथं आपण कमी पडलो तर मग कालवड आपली तयार होत नाही. हे आता त्यांना चाऱ्याचं म्हणलं, तर चाऱ्यामध्ये त्यांना आता तुम्ही बघू शकताय या इकडं. तर चाऱ्यामध्ये बघा आपल्या वाळली कुट्टी जास्त असते आपली आणि मुरघास थोडा मिक्स असतोय आणि हत्ती घासाची कुट्टी आपली ह्यात मिक्स असते. आपल्या इथं लोकांचा गैरसमज काय आहे, बांधाला आपल्या हत्ती घास असते, कापतात आणि आणून भसासा घालतात. फक्त त्या वल्ल्या वैरणीला काही महत्व नाही. सगळ्यात जास्त म्हटलं तर तुमची वाळी वैरण घालणं महत्वाचं आहे. हरियाणा साईडला गेला, कुठं पण गेला, तर तुम्हाला तिकडल्या बाजूला वाळी वैरणच जास्त बघायला मिळते. तिथं वल्ले जास्त बघायला मिळत नाही. तिथल्या म्हशी तयार असतात कारण तिने वाळी वैरण जास्त घालतात. हे आपल्या इथल्या लोकांना कळत नाही. त्यामुळे आपल्या इथे कालवडी जास्त तयार होत नाहीत. गोष्ट म्हणजे पशुखाद्य. तर आपण ह्यांना एक 4 ते 5 महिने आपण काप स्टार्टर वापरले आणि आपल्या इथं माझं पशुखाद्य दुकान असल्यामुळे मला जे अवेलेबल होईल ते मी घातले. मला कुठल्या कंपनीचं आता ॲडव्हर्टायझिंग करायचं नाही. पण मी जे वापरले ते सांगतो. मी तिवाना कंपनीचं काप स्टार्टर यांना वापरलेलं आहे आणि आता ह्यांना 6 महिने पूर्ण झाल्यापासून आता मी ह्यांना तिवाना गोळीचीच 35 प्रोटीनची गोळी मिळते फीडची, ती मी ह्यांना चालू आहे आणि तुम्हालाही तुमच्यात कुठल्या दुसऱ्या फीडचा जर रिझल्ट असला तर तुम्ही ते वापरा. पण ते घालणं गरजेचं आहे तरच तुमच्या कालवडी तयार होणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना जंताचं औषध प्रॉपर डोस त्यांच्या वयानुसार, त्यांच्या वजनानुसार प्रत्येक महिन्यात त्यांना जंताचं औषध तुमचं देणं महत्त्वाचं आहे. जंताचं औषध जर तुम्ही दिलं नाही तर त्यांची पोटात जंतू होऊन त्यांची वाढ पाहिजे तशी होत नाही आणि इथंच आपण कमी पडतोय. त्यामुळं पहिला आपण टार्गेट ठेवायचं की जंताचं औषध कालवडींना वेळेवर द्यायचं. हे अनेक गोष्टी काय महत्त्वाच्या आहेत, की गोचीड, तांबू हे तुमच्या गोट्यावर होता कामा नये. ह्यानं काय होते तुमच्या रेडकाची वाढ पूर्णपणे तुमची थांबत्या. तर आपल्या ह्या ज्या बाकीच्या रेड्या दिसतात, ह्यांना गोचीड नाही. पण हे एका रेडीला आपल्या तिकडनं आल्यापासून जी गोचिड आहे, आता थोडी कमी झाल्या. आपण ट्रीटमेंट करतोय, त्या पद्धतीने जातोय. ते आपण कव्हर करायचा प्रयत्न करालोय. पण ही जी वाढ आहे ह्यांच्यापेक्षा तुम्हाला कमी दिसते. थोडं वय कमी आहे, पण तरी पण त्या वयानुसार ही जी वाढ तशी आपली झालेली नाही. कारण तिला गोचिड जास्त असल्यामुळे तिची वाढ थांबली. अशा पद्धतीने कालवड तयार केला तर तुमची एक 2 ते 2.5 वर्षात तुमची एक 1.5 ते 2 लाखाची म्हस तुमच्या घरात तयार होणार आहे. प्रत्येक वेळी ब्रीडिंगवर काम करणं का महत्वाचं आहे? कारण प्रत्येक वेळी तुम्ही हरियाणाला जाऊन 2-2, 2.5-2.5 लाखाच्या, 1.5-1.5 लाखाच्या म्हशी आणणं सामान्य शेतकऱ्याला तरी शक्य नाही आहे. आता माझ्या जवळपास 15 म्हशी या हरियाणावरून आणलेल्या आहेत आणि सगळ्या 15च्या 15 म्हशी माझ्या हरियाणावरल्या आहेत आणि ते प्रत्येक वेळी मला शक्य नाही की तिकडे जाऊन मी 1.5-1.5, 2-2 लाखाच्या म्हशी आणणं. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की आपल्या गोट्यावर अशा पद्धतीनं तिथं जे आपण बघितलंय त्या पद्धतीनं आपण इथं कालवडी तयार करायचं काम आमचं चालू आहे. तिथं जे आम्ही म्हणजे माझे वडील जाऊन तिथं म्हशी खरेदी करताना त्यांनी तिथं चारा काय घालतात, काय घालतात ते पद्धतच आपल्या इथं वापरायला चालू आहे. आणि माझी घरची वैरण जास्त नसल्यामुळे मला मुरघास घ्यायला लागतोय आणि मी मशीनच्या सोबत कालवडींना पण थोडा मुरघास वापरतोय. थोड्या प्रमाणात वापरतोय. जर तुम्हालाही शक्य असलं तर तुम्ही वापरा. मला रिझल्ट चांगला आलाय. जास्त प्रमाणात वापरून चालत नाही. त्याला पण काहीतरी लिमिट आहे. आपला रिझल्ट आहे चांगला. तुम्ही प्रयत्न केला तरी काही हरकत नाही, पण लिमिटमध्ये वापरा. बरेच म्हणजे आपल्या इथल्या लोकांची पद्धत काय आहे, की म्हस व्याल्यानंतर रेडकू तिच्या समोर ठेवत नाहीत, बाजूला वळून पाहतात. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे लोकांची.
रेडकू हे म्हशीचं रेडकू हे कासलाच पिलं पाहिजे आणि तीच योग्य पद्धत आहे. आणि आपली सगळी रेडकू ही आपली कासला पिलेली आहेत. रेडी ही म्हशीच्या कासला पिणंच योग्य आहे. कारण कसं होतंय, आपण जरा रेडी मोठी झाली 2 महिने 3 महिने झाली की आपण दूध बंद करून टाकतो पूर्णपणे. दूध आपलं कमी आलं, म्हस दूध द्यायची कमी झाली की आपण बंद करून टाकतो. पण म्हस जर रेडीशिवाय जर पाण्या घालत नसली तर तुमची रेडी 100% 5 ते 6 महिने जोपर्यंत दूध देणार आहे म्हैस, तोपर्यंत तुमची रेडी दूध पिणार, तर तुमची रेडी चांगली तयार होणार. आपल्या पूर्ण गोट्यावर जी बारकी रेडकं आहेत, मोठ्या म्हशी आहेत, सगळ्यांना आपण मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू वापरतोय. आणि मिनरल मिक्सचरचा फायदा असा आहे की जे मिनरल्स तुमच्या रेडकांमध्ये बाकीच्या वैरणीतून ह्याच्यातून तुमचे कमी पडतात ते त्यातून तुमचं मिळणं गरजेचं आहे. आता ही कालवड आहे आपली पारू ही. हिचं वय आहे 17 महिन्याची ही कालवड आहे. आणि पहिलीच कालवड सुरुवात आपण तयार करायला हिच्यापासून केली आणि आपल्याला रिझल्ट चांगला आलेला हिचा तुमच्या समोरच आहे. म्हणजे जे म्हशीला गाभण घालवण्यापासून ते रेडी मोठी होऊन गाभ जाऊपर्यंत तुमचं ब्रीडिंगचं काम आहे हे चालू ठेवलं पाहिजे. तुम्हाला ही योग्य वाटलं तर तुम्ही ह्या पद्धतीने जाऊ शकता, नाही किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण हे करणं गरजेचं आहे आपल्या इथे. ब्रीडिंगवर काम होणं आपल्या इथे गरजेचं आहे आणि आपल्या इथे म्हशी अशा तयार व्हायलाच पाहिजेत. तर आता तुम्हाला गायींच्या कालवडीबद्दल आपली श्रीवल्ली आहे, हिला काय आपण प्रोडक्ट वापरले, आपण काय खायला घातले, ह्याच्याबद्दल थोडी माहिती देतो तुम्हाला. ही कालवड आता 3.5 महिन्याची आहे. हिचं वय 3.5 महिने आहे आणि अजून पण हिला दूध चालू आहे. एक 7 लिटर 7-7.5 लिटर आपण दूध दिवसाला हिला पाजलेलं आहे. तर आता हिला 4 लिटर दूध चालू आहे 3.5 महिन्याचे. अजूनही 2 महिने तरी आपण दूध हिला थोडं थोडं कमी करत 1-2 महिन्यापर्यंत दूध आपण पाजणार आहे. बेडिंगवर काम करत असताना पहिला तुमची महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गायला जेव्हा भरत आहे तेव्हा तुमचं सिमेंट जी निवड करताय ती तुमची चांगली असली पाहिजे. आणि ही आता आपले गोटे ब्रीड आहे, हे ज्युपिटर आहे. जे जे बॉडी स्ट्रक्चर तसं आहे, हिला आपण फक्त आपल्या पद्धतीने त्यांच्या प्रोसेसनुसार आपण खायला देत जायचं, त्याचं बॉडी स्ट्रक्चर त्याचं आपोआप बनत चाललेलं आहे. आपण ह्याला वेगळा काय डोस देत नाही, काय नाही. जे काय वापरतो ते तुम्हाला आता जे काय असेल ते रिअल सांगतोय. दुधातून आपण ह्याला एक 3 न्यूट्रिशन आपण वापरलेले आहेत, जेणेकरून ह्याला मिनरल्सची कमी पडता कामा नये. हे फास्ट कार म्हणून आपण एक प्रोडक्ट आहे, ते आपण पहिला वापरलेला आहे. आणि त्यानंतर बोवी ग्रोची एक बॉटल हिला आपण वापरलेली आहे. आणि आता माझ्याकडे बोवी काइंड चालू आहे हिला दुधातून. दुसरी गोष्ट तुमची महत्वाची म्हणजे जनता औषध याला प्रॉपर वेळेवर देणं महत्वाचं आहे. कारण गायींच्या कालवडीमध्ये पोट सुटण्याचा प्रकार जास्त घडतोय आणि त्यामुळे जनताचं औषध वेळेवर देणं गरजेचं आहे. व्याल्यानंतर जेव्हा बच्चा 10 दिवसाचा होते तेव्हा तुम्ही जनताचं औषध द्या. त्यानंतर महिन्याला जनताचं औषध देणं गरजेचं आहे. वैरणीमध्ये म्हणजे आता तिला हत्ती घास आपण त्यांना घालतो तेच हिला पण आहे. वाळा, सुका चारा, हत्ती घास आणि थोडंफार मुरघास हिला मिक्स असते. आपल्या इथं दुसरी वैरण मला उपलब्ध नसल्यामुळे मी मुरघास वापरतोय आणि मला मुरघाचा रिझल्ट चांगला आला की रेडकांची तब्येत व्यवस्थित राहते, चांगली राहते टिकून. आणि तुम्ही प्रयत्न करू शकताय, तुम्ही ट्राय करू शकता मुरघासचा. की आपल्या जे गोट्या प्रोसेस चालू आहे त्यानुसार ह्या पाडीचं आता वजन एक 150 किलो हिचं वजन आहे. ही 3.5 महिने ही कालवड आहे. म्हणजे आम्ही जे करतोय हे आमचं चांगल्या पद्धतीने चालू आहे. 150 किलो वजन म्हणजे 3.5 महिन्यात चांगलीच गोष्ट आहे. आणि अजून तिचं वजन वाढणार आहे पुढं. आणि जे काय वापरतोय काय सगळं आपण रिअल तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण काय एक्स्ट्रा डोस वगैरे काय देत नाही. आणि शक्यतो काय होतं, एक एकदा मिनरल्स यांच्यात कमी पडण्याची शक्यता असते, म्हणजे जी बाहेर काढून तुमची गोल फिरवणे असा प्रकार. आता आपल्या ह्या पाडीला तो प्रकार चालू असतोय. पण हिला आपण डॉक्टरांचा उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपले उपचार तिला चालू आहे. कालवड तयार करायला काही जास्त खर्च येत नाही. आमच्या अंदाजानुसार म्हणजे आमच्या जर खर्चानुसार बघितलं तर एक 60-70 हजार रुपये तुमची पूर्ण कालवड तयार करून म्हणजे जी तुमचं उत्पादन देणार आहे तोपर्यंत एक 60-70 हजार रुपये तुम्हाला खर्च करायला लागणार आहेत. चांगल्या पद्धतीने आपल्या कालवड तयार होत आहेत. तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, पण म्हणजे प्रत्येकाला कॉपी करून त्या प्रोसेसनुसार जाणं शक्य नाही. आणि आपण पण आपल्या पद्धतीने इथं तयार करत आहे. आपल्याला जेवढी माहिती होती त्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि आपला अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे. आणि अशाच प्रकारे अजून तुम्हाला भरपूर व्हिडिओ ह्या चॅनलमार्फत तुम्हाला आपण शेअर करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.